मस्त वाटते. हा हा हा, थंड हवा एकदम. हे असं आहे, हा कधी बसून गाडी चालवत नाही, म्हणजे कळत नाही कसं रेकॉर्ड होतंय. कारण तर ते टॉप बॉक्सची हरवली चावी. परत थांबलो. ओ माय गॉड, माझी नंबर प्लेट पडली. आणि उन्हामुळं अक्षरशः घामाच्या धारा लागल्या आहेत. शायद इंदौर पहुंचते पहुंचते रात हो जाएगी. पता नहीं यार, बीच में ऐसे ट्रक खड़ा कर देते हैं यार. रात के बजे हैं 9. इंदौर सिटी में आपका स्वागत. रात के 9:30 बज चुके हैं और आगे तो राइड नहीं कंटिन्यू कर पाएंगे. येस येस येस, थँक्यू. थँक्यू. आणि फ्लॅग ऑफ करण्यासाठी इथं फ्लॅग ऑफ झालेला आहे. सगळ्या मित्रांना बाय बाय करून आम्ही निघाला होता आता नेपाळ राईडसाठी. फाइनली दोस्तों, हम निकल चुके हैं नेपाल राइड के लिए. सुबह के बजे है 4:30 और पुणे में बाड़ेश्वर होटल के पास से हमें फ्लैग ऑफ किया है रेड ऑन राइडर्स के हमारे दोस्तों ने. गुड मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आप सभी का मेरे इस यूट्यूब चैनल पे. मेरा नाम है योगेश और पुणे के इन खूबसूरत रास्तों से अभी हम निकल रहे हैं नेपाल के लिए. भाई ये जो फीलिंग है ना, मैं बता ही नहीं सकता यार. इतना खुश हो रहा हूँ ना मैं. जिस दिन का हम इंतज़ार कर रहे थे, पिछला 1 महीने से हम जिसकी तैयारी कर रहे थे, वो राइड हमारी स्टार्ट हो चुकी है और चले जा रहे हैं हम पुणे से अभी उज्जैन के लिए. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण ज्यावेळेस राईडला निघतो, म्हणजे लॉंग राईडला किंवा कुठल्याही राईडला म्हणा, आपण ज्यावेळेस सगळं पॅकिंग करतो आणि निघतो त्यावेळेस असं काही मनात तुम्हाला वाटतं की यार हे राहिलंय का, ते राहिलंय का, म्हणजे काहीतरी राहिलंय का, आपण सगळ्या गोष्टी घेतल्यात का, हे असा डाऊट एकदा तरी येतोच. म्हणजे तुम्ही जरी सगळी बॅग आठवणीने भरली असेल तरी पण तुम्हाला असं वाटतंच की यार काहीतरी राहिलंय का घरी. मला तर असं नेहमी वाटतं. प्रवास लांबचा प्रवास आहे आणि ठीक आहे, काही गोष्टी विसरून राहतात सुद्धा घरी, पण अशा ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या तर तुम्ही घेतल्याच पाहिजेत आणि त्या विसरून चालणार नाहीत. लेकिन गाइस, वैसे तो मैं भूलता नहीं हूँ यार, लेकिन पता नहीं क्यों बाइक का वेट कुछ ज़्यादा हो गया है ऐसा लग रहा है मुझे, क्योंकि चलाते वक्त ऐसा फील हो रहा है कि कुछ ज़्यादा ही लोड अभी बाइक पे हो गया है. अभी क्या कर सकते हैं यार, अभी सामान तो लोड कर लिया सारा और अभी कुछ निकाल भी नहीं सकते. चलो जैसे तैसे कर लेंगे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही थांबलो होतो नाश्त्याला इथे नारायणगावजवळ आम्ही थांबलोय आणि इथे मस्त नाश्ता होता. आता इथून पुढे आमचा नेक्स्ट स्टॉप असेल तो साधारणतः नाशिकजवळ असेल लंचसाठी आता डायरेक्ट, कारण मध्ये कुठे थांबायचं नाही आम्हाला, कारण खूप
डिस्टन्स आम्हाला कवर करायचं आहे आज. आम्हाला उज्जैनपर्यंत पोहोचायचं आहे संध्याकाळपर्यंत. तर आत्ता आम्ही जेवढं डिस्टन्स लवकर कवर करू तेवढं संध्याकाळी लवकर पोहोचू, कारण उज्जैनला आम्हाला महाकाल शंभूदेवाचं दर्शन करायचं आहे. चला मित्रांनो, तर पुन्हा ब्रेकफास्ट नंतर स्टार्ट राईड आपली. चलो दोस्तों, वाह, असा सूर्य जेव्हा उजळायला लागतो आणि अशी थंड हवा जेव्हा हायवेने येते, बापरे मस्त वाटते. हा हा हा, थंड हवा एकदम. अशा उन्हाळ्यामध्ये अशी थंड हवा मिळणंच मुश्किल आहे. आम्ही आळेपाटा आता क्रॉस करतोय, जवळपास पुढे आळेपाटा आता येईल. इथून नांदूर शिंगोटे गाव आहे आणि तिथून पुढे आम्हाला मालेगावसाठी टर्न घ्यावा लागेल. तर आता नेक्स्ट स्टॉप आमचा लंचसाठीच असणार आहे, मध्ये कुठे थांबायचं नाही आम्हाला. जेवढं डिस्टन्स कव्हर करता येईल आम्हाला तेवढं आम्ही आता करणार आहेत. बघा आमचा हा रायडर हे असं आहे, हा कधी बसून गाडी चालवत नाही, नेहमी उभा राहून गाडी चालवत. हीच तर मजा असते मित्रांनो राईड करताना. बापरे, नाशिक 133 किलोमीटर आहे इथून. ह्या रस्त्याला ना खूप स्पीड ब्रेकर आहेत, त्यामुळे जरा जपूनच चालावं लागतं, कारण आपण हायवे असल्यामुळे खूप स्पीडने चालतो आणि अचानक कधीतरी हे स्पीड ब्रेकरमध्ये आले तर एकदम पंचायत होते. त्यामुळे इथे ह्या पुणे नाशिक हायवेला तर खूप जपून चालावं लागतं. सौरभ आमच्या मागे, सचिन पुढे चाललाय. मित्रांनो तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल ना? मला आता काही म्हणजे कळत नाही कसं रेकॉर्ड होतंय, कारण माईक मी नवीन लावलेला आहे. मी कॅमेरा घेऊन 2 वर्ष झाले पण कधी ब्लॉगिंग नाही केलं. आणि आता नेपाळ राईडला जायचंय तेव्हा मी माईक मागवला, कारण आता 2 वर्ष झाले मी कधीच व्हिडिओ शूट केले पण त्याच्यामध्ये कधी ब्लॉगिंग नाही केलं. कारण काय की नेहमी शॉर्ट राईड केला, लॉंग राईड कुठे गेलोच नाही मी. आणि आता नेपाळला जायचं तर म्हटलं खूप साऱ्या आठवणी आपल्या तिकडे तयार होतील, खूप साऱ्या मेमरीज तयार होतील. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं हा सकाळचा व्ह्यू? समोर जर पाहिलं तर सूर्य असा ढगांमधनं पुढे येतोय. आता तर ठीक वाटतंय, पण ज्या वेळेस तो पूर्ण बाहेर येईल ना त्यावेळेस बापरे, कारण उष्णता खूप आहे महाराष्ट्रामध्ये आता. आणि आम्हाला वाटतं आम्हाला MP पर्यंत जाऊपर्यंत असंच ऊन आम्हाला फेस करावं लागणार आहे, कारण उन्हाळा खूप आहे, खूप जास्त टेम्परेचर आहे. MP नंतर पुढे नॉर्थ साईडला पण खूप टेम्परेचर असणार आहे. पाहूयात आता काय आम्हाला ऊन लागतंय की पाऊस लागतोय पुढे. गाइस अभी हम पहुंच रहे हैं सिन्नर के पास और वहां से लेना पड़ेगा राइट टर्न जो जाता है लासलगांव के लिए. लासलगांव से आगे आएगा मालेगांव और मालेगांव से आगे आएगा धुले. धुले तक पहुंचने के हमें लगता है दोपहर तक 2 बज जाएंगे.
गाइस इस टोल बूथ पर लघु शंका वाला छोटा सा ब्रेक लेकर कोई बाइक का बोल्ट गिरा तो नहीं है, ये कंफर्म कर कर हम चल पड़ते हैं हमारे आगे के सफ़र पर। आगे हम जल्दी पहुंचने वाले हैं लासलगांव। सुबह के बजे है 9:30 और लगभग 250 किलोमीटर डिस्टेंस हमने कवर कर लिया है। आता आम्ही थांबलोय लासलगावमध्ये। लासलगाव जी कांद्याची बाजारपेठ आहे महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध बाजारपेठ। इथे थांबलोय। थांबण्याचं कारण असं की सचिनची जो टॉप बॉक्स आहे गाडीचा पाठीमागचा, तर त्या टॉप बॉक्सची हरवली चावी। त्याने पॅन्टमध्ये कुठेतरी ठेवली चावी आणि ती चावी आता सापडत नाही आहे। आणि तो थांबलाय तिथे लासलगावमध्ये ही चावी बनवण्यासाठी। आत्ता वाजले तर 10:30 वाजले सकाळचे, तरी पण ऊन खूप झालेलं आहे आणि रायडिंग गिअर्स घातले त्यामुळं घाम नुसताच निघतोय अंगामधनं। हां, तर मग तो चावी बनवायला थांबला आता। हम जा रहे हैं नेपाल। नेपाल नेपाल पुणे से आहे। हां, आम्ही आलो पुण्यावरनं। हां हां, एवढं काय हेक्टिक नाही वाटत गाडी त्रास नाही होत गाडी चालवायला। ते काय एकदा कधी ते 90-100च्या पुढे जाते कळत नाही। त्यामुळे असं काय रोडला खूप असं लांबचा प्रवास केल्यासारखं वाटत नाही। पुढे आता आम्ही थांबूयात लंचसाठी कुठेतरी। आणि आता आमचं खूप ब्रेक झाले तसे छोटे छोटे। कुठेतरी पाणी प्यायला साम, कुठेतरी त्याचा नट हरवला, कुठे त्याचा फॉग लॅम्पचा स्क्रू त्याचा पडला, त्यासाठी आम्ही थांबलो। तो बसवण्यासाठी परत थांबलो। ओ माय गॉड, माझी नंबर प्लेट पडली। दादा एक नंबर प्लेट बनवून मिळेल का? नंबर प्लेट पडली कुठेतरी, पडली कुठेतरी। हां हां, रेग्युलर द्या। नंबर प्लेट पडली माझी आणि हे काका आता माझी नंबर प्लेट दुसरी बनवली मी इथे आणि आता ते बसवून देत आहे ते मला, हे कळलंच नाही। चला, एनिवेज नंबर प्लेट बनवली आहे काकांनी आणि आता पुन्हा आपली राईड स्टार्ट होईल। चलो यार निकलते हैं आगे। मैंने नई नंबर प्लेट बिठा दी है और वापस बाइक रेडी हो गई है राइड के लिए। चलो चलते हैं आगे लासलगांव से। लासलगांव क्रॉस करते हैं। लासलगांव से फिर आगे आएगा मालेगांव और मालेगांव से आगे आएगा धुले। धुले में पहुंचते पहुंचते शायद दोपहर के 2 बज जाएंगे और अभी सूर्य देवता भी बहुत ही ज़्यादा प्रकट हो चुके हैं, पूर्ण रूप से प्रकट हो चुके हैं और ज़्यादा ही धूप लग रही है। महाराष्ट्र और एमपी में, आगे यूपी में हीट वेव का अलर्ट दिया है हमारे जो वेदर डिपार्टमेंट है उन्होंने, लेकिन फिर भी हमने राइड करना है ये ठानकर हम निकले हैं घर से। बघा यांचे चेहरे बघा कसे काळवंडलेत। हा बघा काय घेतोय ORS। मित्रांनो, आम्ही थांबलोय मालेगाव जवळ आता आणि तुम्ही बघू शकता उसाचा रस आम्ही घेतलेला आहे, कारण ऊन भयंकर आहे इथे आणि उन्हामुळं अक्षरशः घामाच्या धारा लागल्या आहेत। आमच्या बाईक्स इथे आम्ही सावलीत पार्क केलेल्या आहेत।
सचिनची टॉप बॉक्सची चावी हरवली. तो टेन्शनमध्ये दिसतोय जरा. सौरभ काहीतरी बिझी आहे ORS घेण्यामध्ये. हां मित्रांनो, अमेझिंग राईड आहे, अमेझिंग. ऊन खूप आहे तरी पण आम्ही राईड एन्जॉय करतोय. कारण अशा हायवेला गाडी चालवण्याची काही मजाच वेगळी असते. आता आम्ही पोहोचतोय मालेगावला सचिनचे टॉप बॉक्सची आम्ही चावी बनवून घेऊयात आणि पुढे कुठेतरी लंचला थांबू आम्ही. आणि मग नेक्स्ट आमचा स्टॉप असेल डायरेक्ट उज्जैन. हां, उज्जैनला आम्ही संध्याकाळी महाकालचं दर्शन करूया आणि अर्ली मॉर्निंग आमचा प्लॅन आहे निघायचं अयोध्येला. तर असं आत्तापर्यंत आमचं शेड्यूल आहे. तर मित्रांनो, आम्ही आलोत आहोत स्वागत हॉटेल धुळ्याजवळ. आणि खानदेशात आलो म्हटल्यानंतर शेवभाजी ट्राय केली नाही असं तर होणार नाही. त्यामुळे आम्ही ऑर्डर केली शेवभाजी आणि दाल. माझ्याबरोबर सौरभ बसला आहे समोर. सौरभने पण दाल ऑर्डर केलेली आहे. आणि सचिन येतो आहे अजून, कारण त्याचा टॉप बॉक्सचा जो चावी आहे ते अजून काही भेटलेली नाही आहे. लेट्स सी आता काय पुढे काय होणार आहे, कारण टॉप बॉक्समध्ये त्याचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. जर चावी नाही भेटली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. बट लेट्स सी, मी होप की त्याची चावी भेटेल आणि नेपाळ राईडसाठी, नेपाळ एंट्रीसाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. तो दोस्तों, शाम के बजे है 7 और हम अभी यहाँ पर ब्रेकफास्ट के लिए थोड़ा सा रुके हैं. थोड़ा चाय और ब्रेकफास्ट थोड़ा कर लिया यहाँ पे. इंदौर यहाँ से लगभग 70 किलोमीटर अभी मैप पे बता रहा है और शायद इंदौर पहुँचते पहुँचते रात हो जाएगी. राइड करते करते बहुत थक गए हैं अभी और देखते हैं इंदौर में जाके अभी क्या सिचुएशन है बॉडी की. मतलब अगर शरीर साथ दे फिर हम आगे कंटिन्यू करेंगे उज्जैन तक, नहीं तो हम रुक जाएंगे यार इंदौर में स्टे करेंगे और फिर मॉर्निंग में चलेंगे आगे. ओ भाई, स्लो करो सचिन भाई. थैंक्स यार, सचिन भाई ने सिग्नल दिखाया इसलिए गाड़ी मैंने साइड पे ली. पता नहीं यार, बीच में ऐसे ट्रक खड़ा कर देते यार. ब्रेक डाउन हुआ होगा बेचारा, करे यार. मैं तो चढ़ जाता ना तुम्हारे ऊपर. यही स्किल इम्पोर्टेंट है यार. जब हम राइड करते हैं ना तो अपने साथ अपने राइडर दोस्त की भी उसका भी ख्याल करना होता है. अभी बीच में ट्रक खड़ा हुआ था, जिसने मुझे सिग्नल दिखाया इसलिए मैंने मेरी बाइक साइड की. नहीं तो मैं भिड़ जाता ना यार उस ट्रक. ओ भाई, फाइनली आ गए यार इंदौर में. रात के बजे हैं 9. इंदौर सिटी में आपका स्वागत है. पुलिस यहाँ पे स्वागत कर रही है हमारा और इंदौर सिटी में चले जाते हैं. अभी आगे देखते हैं कहाँ पे रुकना है, कहाँ पे होटल देखना है. सिटी में जाके देखते हैं यार, कहीं ना कहीं तो देखना पड़ेगा कि बदन इतना दर्द कर रहा है ना कि आगे अभी राइड नहीं कर सकते. कहीं पे रुक जाते हैं और यहाँ कहीं. थक गए यार, इतना चला के यार गाड़ी. दूसरी लगी है
नहीं अभी थोड़ा कुछ तो ये भाई साहब अभी बता रहे हैं हमें कहाँ पे यहाँ पास में होटल है अच्छा, जहाँ पर हम स्टे कर सकते हैं, क्योंकि नेट पर तो नहीं मिल रहा है कोई अच्छा होटल। मतलब पता नहीं चल रहा है यार कौन सा अच्छा है कौन सा नहीं है। तो यहीं पर लोगों को पूछ लेते हैं कहाँ पे अभी स्टे करना होगा, यार अच्छे रूम थे क्योंकि पीछे अभी रोड को। रात के 9:30 बज चुके हैं और आगे तो राइड नहीं कंटिन्यू कर पाएंगे। तो चलिए दोस्तों, मिलते हैं कल चलो चलो, अभी नई राइड पे। कहाँ और जाना है कल वापस? हम स्टार्ट करेंगे छतरपुर या उज्जैन के बड़ापुर? लिए। आज इंदौर में स्टे कर लेते हैं। बाय बाय, गुड नाइट।